प्रत्येक वेळेला उकडीचे मोदक करणं हे शक्य असतंच असं नाही. त्यावेळेस असे आपण तळलेले मोदक केले तर त्याची चवसुद्धा अत्यंत उत्तम असते. हे मोदक एकदा करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. हे बघा, दिसायला सुद्धा किती छान मोदक झालेत. हे मी नेहमी म्हणते तसं, पहिल्यांदा नजरेने खा आणि नंतर चवीने खा. आ हा हा, बघा, आतून मस्तपैकी आंबा कलर आणि बाहेरून पांढरा कलर. आज आपण तळलेले मस्तपैकी आंब्याचं सारण असलेले मोदक करत आहोत. ह्या मोदकांसाठी मी इथं खवा पावशेर घेतलेला आहे. हा अगदी ताजा खवा आहे. शक्यतो ह्या मोदकांसाठी ताजा खवा वापरलेला बरा. तसंच 1 वाटी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. हा आंब्याचा रस मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. त्याचबरोबर इथं आपण 4-5 वेलदोडे घेतलेले आहेत, त्याची पूड करणार आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याला 3 ते 4 चमचे साखर लागणार आहे. आपल्याला किती साखर लागणार आहे हे नंतर कळेलच. हे डेसिकेटेड खोबरं आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त भाजायचं नाही, नुसतं थोडंसं गरम करून घेतलं ना की ते जरा खुसखुशीत होईल. म्हणून असं गरम खोबरं करून मग त्यामध्ये खवा घालायचा आणि तो परतून घ्यायचा. आता याच पॅनमध्ये खोबरं थोडं बाजूला करून खवा घालायचा आहे. खोबरं मध्ये तसंच ठेवलं तर पटकिनी करपण्याची शक्यता असते, म्हणून ते थोडंसं बाजूला करायचं. खवा थोडा मोकळा करून घेत आहे. आता आपण खवा खोबरं छान परतून घ्यायचं, म्हणजे खवाही मोकळा होईल आणि खोबरंही त्याबरोबर चांगलं परतलं जाईल. असं खवा आणि खोबरं एकजीव करून घेऊयात. खवा आणि खोबरं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालत आहे. इथं आपण गूळ घातलेला आहे, पण तरीसुद्धा लागली तर आपल्याला थोडीशी साखरही घालावी लागणार आहे, कारण साखरेमुळं ह्या संपूर्ण सारणाला थोडा घट्टपणा छान येतो आणि सारण चांगलं बांधून ठेवलं जातं, म्हणजेच सारणाचा चांगला गोळा व्हायला मदत होते. यामध्ये आंब्याचा हा रस घालत आहे. मी हा आंब्याचा रस मिक्सरमधून बारीक करून घेतला असला तरीसुद्धा तुम्हाला जर गुठळ्यांचा रस वापरायचा असेल तो वापरला तरी चालेल. हे सारण आपल्याला त्याचा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा गूळ असल्यामुळं थोडंसं हे मिश्रण पातळ होतं, तरीसुद्धा जसं आपण हे मिश्रण परतत जाऊ तसं त्याचा गोळा व्हायला सुरुवात होते. आता आपण हे 5 मिनटं मिश्रण परतून घेतलेलं आहे. अजून किती मिनटं हे मिश्रण परतायचं हे आपल्याला नंतर सांगेनच. आता हे मिश्रण पॅनपासून थोडंसं सुट्टं व्हायला लागलेलं आहे. अशा वेळेस आपण त्यामध्ये साखर घालायची, म्हणजे त्याचा गोळा व्हायला छान मदत होते. इथं मी 3 चमचे साखर वापरत आहे. साधारण हे मिश्रण किती पातळ आहे त्यानुसार ही साखर किती वापरायची हे ठरवायचं असतं. या स्टेजपर्यंत आपल्याला 10 मिनटं मिश्रण तयार होण्यासाठी लागलेली आहेत. आता बघा, ह्या मिश्रणाचा गोळा व्हायला लागलेला आहे. साधारण 10 ते 12 मिनटात असं मिश्रण तयार होऊ शकतं. आता मी गॅस बंद करणार आहे, म्हणजे गुळाचा आणि आपण जी साखर वापरलेली आहे थंड झाल्यानंतर त्याचा गोळा छान होतो. गॅस जरी बंद केला तरी 1-2 मिनटं हे मिश्रण परतायचं, म्हणजे
कढईला किंवा तुम्ही जो पॅन घ्याल त्याला खालती हे मिश्रण चिकटत नाही आणि करपत नाही. इथं तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण पॅनपासून वेगळं झालेलं आहे आणि त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे. आता हे मिश्रण आपण एक अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. आता आपण मोदकाच्या बाहेरील आवरणासाठी इथं 1 बाउल मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून रवा, मीठ आणि मैदा आपण सगळं मिक्स करून घेऊयात आणि मग त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तुपाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे. हे मोहन सगळ्या पिठाला पहिल्यांदा गरम असल्यामुळं चमच्यानीच हे सगळीकडे लावून घ्या आणि नंतर मात्र हाताने सगळीकडे चोळून चोळून सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. असे हे आंब्याचे तळणीचे मोदक तुम्ही साध्या नुसत्या रव्यापासून किंवा कणकेपासूनही करू शकता. असं छान घट्टसर हे पीठ भिजवून घेतल्यामुळं ते मुरण्यासाठी आपण एक 10 मिनटं त्याला झाकून ठेवत आहोत. तोपर्यंत इथं आपलं सारण थंड झालेलं आहे. त्यासाठी मी वेलदोडा पूड करून घेत आहे. आपण इथं जे सारण करून घेतलेलं आहे त्याचे मीडियम आकाराचे 25 मोदक होतात. ही साधारण अर्धा चमचा वेलदोडा पूड झालेली आहे. त्यामध्ये थोडीशी साखर घातल्यामुळं छान वेलदोडा बारीक वाटला जातो. त्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत. ह्यामध्ये पाहिजे असल्यासच तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरा, नाहीतर ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालतील. वेलदोडा पूड आणि काजूचे तुकडे आपण ह्या सारणामध्ये मिसळून घेऊयात. असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता मोदक तयार करायला घेऊयात. पीठही छान घट्ट भिजवून झालेलं आहे. थोडंसं मळून घेतलं ना की पारी लाटताना कडेने भेगा पडत नाहीत. आपण जे आत्ता मोदकाचं पीठ मळलेलं आहे त्याचे 15 मोदक होतील. आज मी फक्त 15 मोदक करणार आहे, म्हणून इथं मी थोडंसं मोदकाचं सारण बाजूला ठेवणार आहे. पारीसाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. आता आपण मोदकाच्या पाऱ्या लाटायला घेऊयात. तुम्हाला ज्या पद्धतीचे मोदक करायचे आहेत त्या पद्धतीची तुम्ही ही मोदकाची पारी जाड किंवा पातळ लाटू शकता. ज्यांना अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत पाहिजे असतील त्यांनी पातळ लाटी लाटा आणि ज्यांना मऊसर आणि थोडीशी खुसखुशीत असे मोदक पाहिजे असतील त्यांनी थोडीशी जाड पारी लाटायची. इथं मी थोडीशी जाड पारी लाटून मोदक करणार आहे. ह्या पारीला मोदकाच्या कळ्या पाडून घेऊयात. कळ्या कशा पाडायच्या हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि त्याप्रमाणे ह्या मोदकासाठी कळ्या पाडून घ्या. त्यामध्ये सारणाचा एक छोटासा गोळा तयार करायचा आणि मोदकामध्ये भरायचा आणि हा भरून झाल्यानंतर सगळीकडनं हा मोदक बंद करून घ्यायचा. हे मोदक करणं अतिशय सोपं पण आहे, तसंच लवकरही होतात. त्यामुळं तुम्हाला एखाद्या वेळेला संध्याकाळी काही गोड खाण्याची इच्छा झाली तरीसुद्धा हे मोदक तुम्ही करू शकता. आणि आंब्याच्या सीझनमध्ये हे मोदक करणं शक्य आहेच ना. चतुर्थीला तर तुम्ही मोदक करताच, पण एरवीसुद्धा हे मोदक खायला केले तरीसुद्धा उत्तमच. ज्यावेळेस आंबा नसेल त्यावेळेस नुसत्या खवा खोबऱ्याचे हे मोदक तुम्ही करू शकाल. असे आता मी सर्व मोदक करून घेत आहे. पहिल्यांदा एक छोटीशी पिठाची गोळी टाकून बघितली
ती तरंगून वरती आल्यानंतर आपण मोदक तळायला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा मी हे 2च मोदक तळून घेते. नंतर अंदाज आला की एकदम 4-5 मोदक घालून तळून घेणार आहे. मी हे मोदक तुपामध्ये करत आहे. तुम्ही तेलामध्ये केले तरी चालतील, पण तुपामधला स्वाद जरा छान वाटतो. पहिल्यांदा मोदक तुपामध्ये सोडताना मोदकाचं टोक वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे मोदक सोडायचे. मोदक कधीही तिरका वाकडा असा तुपामध्ये सोडायचा नाही आणि त्यावरती तूप सोडून एकदा का मोदकाचं टोक कठीण झालं की मग ते मोदक पलटायचे. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे करा. म्हणजे काय होतं की मोदकाची टोकं वेडीवाकडी होत नाहीत आणि तळल्यानंतर हे मोदक दिसायला छान दिसतात. असे सगळे मोदक मंद आचेवरती तळून घ्यायचे. शक्यतो मोदक तळताना मोदकाचा रंग जास्त बदलणार नाही ह्याची काळजी घ्या. ज्यांना अगदीच खरपूस हवे असतील त्यांनी थोडेसे गुलाबीसर रंगाचे तळले तरी चालतील, परंतु ह्या मोदकाची मजा पांढरा रंग बाहेरून आणि आंब्याचा रंग आतून हे जे दिसायला छान दिसणार आहे ते मात्र जास्त गुलाबीसर आपण हा मोदक तळला तर आतून आंबा कलर आणि बाहेरून पांढरा कलर हे कॉम्बिनेशन आपल्याला दिसायला दिसणार नाही. हे बघा, अगदी दिसायला सुद्धा खरपूस आणि पांढरे शुभ्र असे हे मोदक दिसत आहेत. असे आता आपण सगळे मोदक तळून घेऊयात. या तळणीच्या मोदकाचा एक फायदा म्हणजे हे मोदक आरामात आपण ज्या पद्धतीने तळले असतील तसेच्या तसे 5 ते 6 दिवस टिकतात. तुम्ही अशा पद्धतीचे आंबा सारणाचे तळणीचे मोदक केले असतील तर मला जरूर कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला सांगा, म्हणजे मी पण त्याच पद्धतीचे मोदक करण्याचा प्रयत्न करीन. असे हे A1 सुग्रास रेसिपीचे अगदी मस्त म्हणजे मस्तच आंबा खवा सारणाचे तळलेले मोदक. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.